कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। वृत्तपत्र क्षेत्रात सध्या पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही अशी अवस्था निर्माण झाली असून ढासळणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ सावरण्यासाठी पत्रकारांना आता संघर्ष करावा लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक दशरथ यादव यांनी केले। दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने भुलेश्वर मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यादव म्हणाले, ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनले आहे। डिजिटल मीडियाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील एवढीच आशा राहिली आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आहे। आगरकर, आचार्य, अत्रे यांची खरी पत्रकारिता पुन्हा जिवंत करावी लागेल, तरच पुन्हा लोकशाही उभी राहील। पत्रकारांची विश्वासार्हता कायम राहणे अत्यावश्यक आहे। पत्रकारांना सर्वत्र मान मिळतो, मात्र धन मिळवण्यासाठी पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करून उत्पन्न मिळवण्याची धडपड करायला हवी। दरम्यान सोमवारी 6 तारखेला सकाळी भुलेश्वर मंदिर येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुजारी राजेंद्र गाडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी संजय सोनवणे, राहुल अवचट, विठ्ठल थोरात, दीपक पवार, आनंदा बारवकर, संतोष जगताप, मिलिंद शेंडगे, अतुल बोराटे, बाळासाहेब मुळीक, शशिकांत रासकर, नेताजी खराडे, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, संदीप चव्हाण, सुशांत जगताप, विलास कांबळे, करण गायकवाड, नितीन गव्हाणे, गौरव दिवेकर, अविनाश लोंढे, विनायक यादव, धनाजी ताकवणे, संतोष शेंडे, बालाजी घोडके, सलीम मुलानी, डॉक्टर सकट, प्रकाश यादव, अरविंद जगताप, दादा गाडेकर आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते। यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली। पत्रकारांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे सदस्य पवन साळवे यांचे वडील गौतम साळवे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना पत्रकार संघातर्फे आदरांजली वाहण्यात आली। प्रास्ताविक अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी तर आभार उपाध्यक्ष संदीप भालेराव यांनी मानले। प्रतिनिधी अविनाश लोंढे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।